Good evening everybody. I welcome all of you once again to the classes of spoken English. So today in this class we are going to look at future continuous tense. आज या क्लास मध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत. यामध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि नेगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहू. तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला मी पॉझिटिव्ह सेंटेन्सचे जे स्ट्रक्चर आहे ते लिहून देतो. तुम्हाला काय करायचंय फक्त काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. त्यामुळे काय होईल माहिती का, फ्युचर कंटिन्युअस टेन्सवर आधारित सहज तुम्हाला एक्झाम्पल्स तयार करता येतील, जे सेंटेन्स असतात ते क्रिएट करता येतील. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला स्ट्रक्चर पॉझिटिव्ह सेंटेन्स. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, हे झालं स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. तुम्हाला यामध्ये एक नियम लक्षात ठेवायचा आहे. तो कोणता नियम बघा, हा जो विल आहे का नाही, बघा या ठिकाणी विल यानंतर कधीही माहिती का V4 चा यूज करायचा नसतो. V4 काय असतो तुम्हाला माहिती का, आता समजा गो आहे हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, ज्यावेळेस त्याला ING लागते तर काय होते, गोईंग होते. गोईंग म्हणजे जाणे. तर त्या ठिकाणी गोईंग हा काय असतो V4, तो V4 या ठिकाणी आपल्याला कधीही यूज करायचा नसतो. कॅन असेल, कुड असेल, पुन्हा शुड असेल, वुड असेल, तर त्या ठिकाणी कधीही माहिती का V4 चा यूज करायचा नाही त्या शब्दानंतर. तर या ठिकाणी माहिती का बघा, जर तुम्ही असं याचा यूज केला समजा विल नंतर V4 चा, तर ते वाक्य तुमचं चुकेल. त्या ठिकाणी विल नंतर कधीही माहिती का वर्बचा जो फर्स्ट फॉर्म असतो V1 त्याचा आपल्याला यूज करायचा असतो. बघा आता या ठिकाणी विल नंतर काय बीचा यूज केला आहे. बी काय माहिती का वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, त्यानंतर आपण V4 चा यूज करू शकतो. आता तुम्हाला हे याच्यावर एक उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असं नव्हतं म्हणत का बघा, किंवा मी जाईल, तर आपण कसं म्हणतो इंग्लिश मध्ये आय विल गो. बघा विल नंतर फर्स्ट फॉर्म आला, आय विल गो, मी जाईल, मी येईल. तर कसं म्हणतो आपण इंग्लिश मध्ये आय विल कम, मी येईल, अशा पद्धतीने. आता या ठिकाणी आपण म्हणतो का फ्युचर कंटिन्युअस टेन्सवर आधारित काही सेंटेन्स बघू. तर बघा फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की बाबा मी जात असेल, तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणतो, आय विल बी गोईंग, मी जात असेल, आय विल बी गोईंग, मी जात असेल. पण या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का या ठिकाणी, मी जात असेल. आता तुम्ही समजा एखाद्याला म्हटलं मी जात असेल, तर या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का, नाही. ज्यावेळेस माहितीये का आपण या वाक्यामध्ये टाइम पिरियड ऍड करतो, टाइम पिरियड कोणता बघा, नेक्स्ट समोरचा म्हणजे फ्युचर मधला, संध्याकाळचा किंवा उद्याचा किंवा नेक्स्ट मंथचा किंवा पुढच्या वर्षाचा कोणताही टाइम जर आपण पुढचा टाइम जर ऍड करतो त्यावेळेस या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा एखादा मित्र आहे समजा, आणि मला असं म्हणायचंय की तो या रविवारी दिल्लीला जात असेल, तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार बघा, या ठिकाणी त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. तो या रविवारी दिल्लीला जात असेल म्हणजे येणाऱ्या रविवारी तो दिल्लीला जात असेल. तर बघा इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं, ही विल बी गोइंग टू दिल्ली दिस संडे. याचा अर्थ काय, तो या रविवारी दिल्लीला जात असेल. ही विल बी गोइंग टू दिल्ली दिस संडे. वाक्याचा अर्थ पण पूर्ण झाला, समजलं तुम्हाला. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय, मी या रविवारी एक पार्टी अटेंड करत असेल, असं मला माझ्या मित्राला म्हणायचं. कारण माहिती का माझा मित्र म्हणतो मी तुझ्या घरी रविवारी येणार आहे, तर मग त्याला मी सांगितलं मी या रविवारी एक पार्टी अटेंड करत असेल, तुझा येऊन की फायदा नाही, तू येऊ नको, तू पुढच्या रविवारी ये. अशा पद्धतीने या वाक्याचा आपण यूज करू शकतो. समजलं तुम्हाला. मी या रविवारी एक पार्टी अटेंड करत असेल, तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं बघा, तुम्हाला जर म्हणायचं असेल तर बघा कसं म्हणायचं, आय विल बी attending a party this Sunday. मी या रविवारी एक पार्टी अटेंड करत असेल. आय विल बी अटेंडिंग अ पार्टी दिस संडे. आता बघा फॉर एक्झाम्पल माझी बहीण आहे आणि मला म्हणायचंय ती सकाळी 7 वाजता नाश्ता करत असेल, तर आपण कसं म्हणणार बघा, ती सकाळी 7 वाजता ना, तर हे वाक्य आपल्याला फ्रंटला घ्यावं लागेल, म्हणजे सुरुवातीला घ्यावं लागेल. त्यामुळे तो पुढच्या वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. ती सकाळी 7 वाजता नाश्ता करत असेल, तर आपण कसं म्हणणार बघा, सकाळी 7 वाजता at 7 AM. बघा at 7 AM म्हणजे सकाळी 7 वाजता ती नाश्ता करत असेल. शी विल बी eating breakfast.
ब्रेकफास्ट. ती सकाळी नाश्ता करत असेल, याचा अर्थ काय, ती सकाळी 7 वाजता नाश्ता करत असेल. ॲट 7 AM शी विल बी इटिंग ब्रेकफास्ट. एकदम सिंपल सेंटेन्स, तुम्हाला फक्त थोडं लक्ष द्यायचंय, म्हणजे समजून घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि माझ्या मागे हे सेंटेन्स तुम्हाला म्हणायचे. अजून काही एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की मी उद्या ह्या वेळेस मी अभ्यास करत असेल. उद्या ह्या वेळेस मी अभ्यास करत असेल. उद्या, हे बघा, हे वाक्य सुरुवातीला घ्यायचं. उद्या ह्या वेळेस मी अभ्यास करत असेल तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा. टुमॉरो ॲट दिस टाइम. बघा, टुमॉरो ॲट दिस टाइम. टुमॉरो ॲट दिस टाइम. ॲट दिस टाइम. टुमॉरो ॲट दिस टाइम I will be studying. I will be studying. याचा अर्थ काय, टुमॉरो ॲट दिस टाइम म्हणजे उद्या ह्या वेळेस मी अभ्यास करत असेल. उद्या ह्या वेळेस म्हणजे आता जी वेळ चालू आहे ह्याच वेळेस मी उद्या अभ्यास करत असेल. काय झालं, वाक्य फ्युचर मध्ये झालं, फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये झालं. टुमॉरो ॲट दिस टाइम I will be studying. उद्या ह्या वेळेस मी अभ्यास करत असेल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, उद्या ह्या वेळेस आम्ही जेवण करत असेल. उद्या ह्या वेळेस आम्ही जेवण करत असेल. टुमॉरो ॲट दिस टाइम. टुमॉरो ॲट दिस टाइम. ॲट दिस टाइम we will be having dinner. उद्या ह्या वेळेस आम्ही जेवण करत असेल. उद्या ह्या वेळेस आम्ही जेवण करत असेल. टुमॉरो ॲट दिस टाइम वी विल बी हॅव्हिंग डिनर. याचा अर्थ काय, उद्या ह्या वेळेस आम्ही जेवण करत असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला असं म्हणायचंय की मी नेक्स्ट मंथ म्हणजे पुढच्या महिन्यात, नेक्स्ट मंथ मी एक सेमिनार अटेंड करत असेल. मी पुढच्या महिन्यात एक सेमिनार अटेंड करत असेल, मला असं म्हणायचं इंग्लिशमध्ये. तर मी कसं म्हणणार, जर तुम्हाला म्हणायचं असेल नेक्स्ट मंथ म्हणजे पुढच्या महिन्यात मी एक सेमिनार अटेंड करत असेल. बघा, नेक्स्ट मंथ I will be attending a seminar. याचा अर्थ काय, पुढच्या महिन्यात मी एक सेमिनार अटेंड करत असेल. नेक्स्ट मंथ I will be attending a seminar. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे पॉझिटिव्ह सेंटेन्स क्रिएट करायचे असतात. आता आपण माहिती आहे का नेगेटिव्ह सेंटेन्स बघू या ठिकाणी. काही बघा, ह्याचा यूज, हे जो फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे का नाही, याचा यूज एक्झॅक्ट कुठे होतो ना, हे मी तुम्हाला एका एक्झाम्पल वरून समजून सांगणार आहे. तो आपले नेगेटिव्ह सेंटेन्स झाल्यावर, तोपर्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या. नेगेटिव्ह सेंटेन्स समजून घ्या, पॉझिटिव्ह सेंटेन्स समजून घ्या, आणि नंतर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, त्यावरून तुम्हाला क्लिअर समजेल किंवा नाही या ठिकाणी आपण या सेंटेन्सचा यूज करत असतो. तर बघा आता नेगेटिव्ह सेंटेन्स. तर नेगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर सुरुवातीला तुम्हाला लिहून देतो मी. नेगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर. बघा स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. हे झालं नेगेटिव्ह स्ट्रक्चर आपलं, नेगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर. या ठिकाणी माहिती का, वॉन्ट आहे, या ठिकाणी तुम्ही विल नॉटचा पण यूज करू शकता. विल नॉट जो आहे की नाही त्याचाच कंट्रॅक्टेड फॉर्म काय माहिती का, वॉन्ट आहे. बघा असं पण म्हणू शकता तुम्ही, सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने स्ट्रक्चर असेल. आता बघा याच्यावर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मी उद्या अभ्यास करत नसेल. माझा मित्र म्हणणार आहे, माझा मित्र मला विचारतोय की तू उद्या अभ्यास करत असेल का नसेल. तर मी त्याला सांगितलं मी उद्या अभ्यास करत नसेल, तू बिंदास माझ्याकडे आपण खेळायला जाऊ. मी उद्या अभ्यास करत नसेल, तू बिंदास येतो माझ्याकडे, अशा पद्धतीने. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, मी उद्या अभ्यास करत नसेल. तर बघा, I won't be studying tomorrow. मी उद्या अभ्यास करत नसेल. याचा अर्थ काय, मी उद्या अभ्यास करत नसेल. I won't be studying tomorrow. अजून काही एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊन नेगेटिव्ह, याला मी पुसून घेतो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके डन.
लगेचच पुसून घेतो मी, जस्ट अ मिनिट, एक मिनिट थांबा फक्त. फॉर एक्झाम्पल, आता एखादा माझा मित्र आहे, एखादा माझा मित्र आहे आणि तो काय म्हणाला मला माहिती आहे का, की तू रेल्वे स्टेशनवर ये आणि माझी वाट पाहत तिथे. त्याला मी सांगितलं मी तुझी तिथे वाट पाहत नसेल, मी तुझी तिथे वाट पाहत नसेल किंवा मी तुमची तिथे वाट पाहत नसेल, मी तुमची वाट पाहत नसेल, तू घरी येऊन जा. त्याला मी सांगितलं तू आपल्या घरी येऊन जा, मी तुझी वाट पाहत नसेल, रेल्वे स्टेशनवर माझं काही येणं होत नाही. तर ते वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, की मी तुझी वाट पाहत नसेल. तर बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, I won't be waiting for you. I won't be waiting for you. मी तुझी वाट पाहत नसेल. याचा अर्थ काय, मी तुझी वाट पाहत नसेल. I won't be waiting for you. बघा नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे की तुमचा मित्र आहे, तुमचा मित्र आहे आणि तो या रविवारी दिल्लीला जात नसेल, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, तो ह्या रविवारी दिल्लीला जात नसेल. तर बघा he won't be going to Delhi. He won't be going to Delhi this Sunday. याचा अर्थ काय, तो या रविवारी दिल्लीला जात नसेल, he won't be going to Delhi this Sunday. आता समजा माझी बहीण आहे आणि मला म्हणायचंय ती उद्या अभ्यास करत नसेल, तिची मैत्रीण आली एखादी आणि ती म्हणते मला की ती काय करत आहे, उद्या ती काय करत असेल यावेळेस. तिला मी सांगितलं ती काहीच करत नसेल, ती उद्या अभ्यास पण करत नसेल, तू ये आणि तुम्ही काय करायचं तुम्हाला करा, म्हणजे मी फ्री होऊन जातो. अशा पद्धतीने कहाणी जर तयार केली तर होते. मला म्हणायचंय ती उद्या अभ्यास करत नसेल, तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, शी वॉन्ट बी. बघा शी वॉन्ट be studying tomorrow. ती उद्या अभ्यास करत नसेल. याचा अर्थ काय, ती उद्या अभ्यास करत नसेल. शी वॉन्ट बी स्टडिंग टुमॉरो. परत आपण असं पण म्हणू शकतो की ती उद्या स्वयंपाक करत नसेल. हे एक्झाम्पल्स आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, बघा शी वॉन्ट बी कुकिंग टुमॉरो. ती उद्या स्वयंपाक करत नसेल. याचा अर्थ काय, ती उद्या स्वयंपाक करत नसेल. शी वॉन्ट बी कुकिंग टुमॉरो. नेक्स्ट एक्झाम्पल, ती उद्या पत्र लिहित नसेल. मला असं म्हणायचं ती उद्या पत्र लिहित नसेल, तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये, बघा किंवा तो एखादा तुमचा मित्र आहे त्याला म्हणायचंय मला तो उद्या पत्र लिहित नसेल, तर मी कसं म्हणणार, ही वॉन्ट बी रायटिंग द लेटर टुमॉरो. याचा अर्थ काय, तो उद्या पत्र लिहित नसेल. ही वॉन्ट बी रायटिंग द लेटर टुमॉरो. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की त्याच्यावरून तुम्हाला समजेल किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर एक्झॅक्ट कुठे करायचा. फॉर एक्झाम्पल माझा एक मित्र आहे आणि तो मला काय म्हणाला माहितीये का, रेस्टॉरंटमध्ये चल पार्टी करायला. मग मी त्याला त्यावेळेस म्हटलं तू जे रेस्टॉरंटमध्ये सांगतोय मला पार्टी करायची, त्या रेस्टॉरंटमध्ये मी 50 वेळेस जाऊन आलो. मला माहिती आहे रेस्टॉरंटमध्ये काय चालू आहे सध्या, म्हणजे आता सध्या काही 8 वाजता चालायचं म्हणतो त्याचं पार्टी करायला. मग ते सांगितलं दुसरीकडे जाऊ, पण तो नाही म्हणतो. मग त्याला सांगितलं मी त्याचं रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये सध्या काय झालं मला माहिती आहे, काय भेटतं, कसं असतं तिथं वातावरण कसं असतं. मग तो काय म्हणाला मला त्या ठिकाणी की सांग मला नेमकं आता काय असतंय, मग आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. मग मी त्याला सांगितलं त्या ठिकाणी की बघ आता मी तू सांगतो, ज्यावेळेस आपण तिथे जाऊ ना आता, तर माहितीये का तिथे काही लोक डान्स करत असतील, तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, त्यावेळेस मध्ये का फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. तिथे अनेक लोक डान्स करत असतील, तर कसं म्हणणार आपण, मेनी पीपल विल बी डान्सिंग देअर. तिथे अनेक लोक डान्स करत असतील. परत आपण असं पण म्हणू शकतो की तिथे काही लोक चहा घेत असतील. फ्यू पीपल विल बी हॅव्हिंग टी देअर. तिथे काही लोक चहा घेत असतील. कसं होणार इंग्लिशमध्ये वाक्य, फ्यू पीपल विल बी हॅव्हिंग टी देअर. तिथे काही लोक चहा घेत असतील. परत मला असं म्हणायचंय, फॉर एक्झाम्पल
जे काही लोक असतात का नाही, समजा काही लोक आहे ते दुसऱ्यांचा दोष करत, तिथे अनेक लोक दुसऱ्यांचा द्वेष करत असतील किंवा परेशान करत असतील, तर दोष करत असतील असं म्हणू आपण. तिथे काही लोक दुसऱ्यांचा दोष करत असतील. फ्यू पीपल विल बी क्रिटिसाइजिंग अदर, दुसऱ्यांना दोष देत असतील, त्यांना परेशान करत असतील अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आपल्याला मी असं पण सांगू शकतो, माझ्या मित्राला सांगतोय मी, कहाणी त्यातलंच त्याला सांगतोय मी. परत मला असं म्हणायचंय, ते स्टेजवर एक अँकर भाषण देत असेल, अँकर स्टेजवर भाषण देत असेल, बोलत असेल, स्टेजवर बोलत असेल, एक अँकर जो गाणे म्हणत असतो, काही करत असतो स्टेजवर, रेस्टॉरंट आहे मोठं त्या ठिकाणी, अँकर स्टेजवर बोलत असेल तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, अन अँकर विल बी स्पीकिंग ऑन स्टेज, अँकर स्टेजवर बोलत असेल. अशा पद्धतीने हे सेंटेन्समध्ये आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. समजलं तुम्हाला? हे एक्झाम्पल्स मी जसं सांगितलं त्या ठिकाणी मध्ये का या फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आणि आपल्या लाईफमध्ये मध्ये का फ्युचर कंटिन्युअस टेन्सवर आपण जास्त बोलत नाही, पण कधी कधी आपल्याला त्याची गरज पडते. त्यासाठी मी तुम्हाला हे जो फ्युचर कंटिन्युअसचे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरचे जे एक्झाम्पल ते घेतले, म्हणजे जास्त यूज होत नाही पण कुठे कुठे यूज होतं त्याचा, मग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? तर बाकी तुम्हाला हे सर्व लिहून घ्यायचं आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस कशी करायची? कॅमेरा समोर उभं राहायचं आणि सेंटेन्स म्हणायचे. त्यामुळे काय होतं माहिती का, तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो वाढतो आणि तुमची प्रॅक्टिस पण चांगली होते. बाकी व्हिडिओ पाहत राहायचं, शिकत राहायचं, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.